अगदी एकाच कॅलिबरच्या ना एकाच दर्जाचे आहेत. पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. द मॅच ऑन. सलामीची जोडी बॉल. हा बॉल द्या. हा 12th मॅन पाठवा. तलवली समीर आपला 12th मॅन या ठिकाणी पाठवायचंय. चला दोन्ही टीमचे 12th मॅन या ठिकाणी आलेत. समीर मालकर आणि दिनेश. समीर मालकर आणि दिनेश मालकर ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. समीर या अगोदरच्या पहिल्या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती चौकार मारून तो बाद झाला होता, परंतु आता या मॅच मध्ये त्याला चांगली बॅटिंग करावी लागेल. यश मोरे बॉलिंग ट्रॅक वरती तयार आहे. वेगावरती स्वार होतो. परफेक्ट यॉर्कर त्यांनी टाकलं आणि इष्टा उद्ध्वस्त केल्या. त्यांनी सांगितलं यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि फर्निचर डिस्ट्रॉय केलं. महत्वाची विकेट, पहिलीच विकेट. गोल्डन डकचा शिकार बनलाय समीर मालकर. वेगावरती स्वार झाला यश आणि जबरदस्त गोलंदाजी त्याची आपण त्या ठिकाणी पाहतोय. परफेक्ट यॉर्कर त्यांनी टाकलं. बॅट आणि पायाच्या अगदी मधोमध चेंडूची फेकी केली. चेंडूला मारणं कठीण झालं आणि पहिल्या चेंडूवरती महत्वाची विकेट. फलंदाज समीरला त्या ठिकाणी मैदान सोडावं लागतंय. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. रतीश. चांगली बॅटिंग त्याला देखील करावी लागेल. 3 षटकांचं सत्र आहे. किमान 28 ते 30 धावा या ठिकाणी उभ्या कराव्या लागतील. द्वितीय सत्रामध्ये त्या धावसंख्येचं संरक्षण करण्यासाठी जागा निर्माण होईल गोलंदाजांसाठी आणि त्या धावसंख्येपर्यंत जाऊन पोहोचेल का तलवली संघ. साई समर्थ या नावानं हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळ करतोय. अप ट्रॅकर बॉल होता, परंतु पंचांचा या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा. ऑफस्टिकच्या अतिरिक्त बाहेर. पंचांचा व्हाईट बॉलचा इशाराला निलेश बोरसर मेन पंचांच्या भूमिकेत. स्क्वेअर लेग पंच तानाजी प्रबलकर. या अगोदर आपण श्रीकांत शिंदे, विक्रांत शिंदे यांना पाहिलं होतं. मारुती देवगरे यांनी देखील पंचांची भूमिका मैदानाच्या आतमध्ये पार पाडली. सर्वांचं मनपूर्वक आभार. बॉल तयार. हा फटका चांगला गॅप मध्ये गोलीच्या वेगानं चाललाय. बॉल सीमारेषा पलीकडे 4 धाब्यांसाठी येतोय दर्जेदार रतेशच्या बॅट मधून. हा चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 5 या धावसंख्येमध्ये. पहिल्या चेंडूवरती समीर मालकरची महत्वाची विकेट आणि तदनंतर दुसरा चेंडू वाईड आला आणि तदनंतर येतोय हा चौकार. चौकार येईल आणि चौकाराच्या मदतीनं 5 धावा आहेत त्या धावफलकाप्रती. बॉल तयार. पुन्हा एकदा चांगल्या चेंडूची पैकी ऑन साइड मध्ये फटका सजवायचा आहे, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क करू दिला नाही. गोलंदाज यशनं वेगावरती स्वार होतोय. अचूक टप्पा, अचूक वेग आणि गोलंदाजीवरती असणारं नियंत्रण त्याचा आपण या ठिकाणी पाहतोय. चांगली गोलंदाजी. धावफलक स्थिरावेल ते 5 या धावसंख्येवरती. बॉल तयार. रतीश ऑन स्ट्राईक. हा फटका चांगला. क्षेत्ररक्षक आहेत. आणि या ठिकाणी खराब क्षेत्ररक्षण, खराब बॅकिंग आणि
आणि या ठिकाणी जिथे केवळ एकच धाव होती तिथे एकूणच धाबा मिळाल्या 3 आणि या 3 धाबेच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचलते 8 या धाबसंख्येवरती. दिनेश ऑन स्ट्राईक वरती असेल, पायाला त्याच्या दुखापत आहे संघासाठी, तरी देखील 3 धाबा तो पळाला. त्याला माहिती आहे की या 3 धाबा खूप इम्पॉर्टंट असतील द्वितीय सत्रामध्ये आणि त्याकरता अगदी स्वतःच्या शरीराचा विचार न करता त्याने या ठिकाणी 3 धाबा कंप्लीट केल्यात. बॉल तयार. हा ट्रॅकर पुल करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाही. पुन्हा एकदा चांगली गोलंदाजी, चांगल्या गोलंदाजीचा नजराना पेश करतोय गोलंदाज यश मोरे. डॉट बॉल येईल, धावफलक स्थिरावेल ते 8 या धाबसंख्येवरती. आणि समोरच्या दिशेमध्ये लाभ केलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि चांगलं झेल. अनिकेत त्या ठिकाणी होता आणि त्यानं झेलला कॅरी केलाय. खूप चांगलं क्षेत्ररक्षण आणि धावफलक स्थिरावेल ते 8 या धाबसंख्येवरती. फटका चांगला खेचला होता फलंदाज दिनेशनं, परंतु थोडीशी ताकद आजमावायला हवी होती. ती एलिव्हेशन त्या फटक्यामध्ये नव्हता आणि त्या कारणास्तव अनिकेतनं त्या झेलला कॅरी केलाय. न्यू बॅटर हर्षल मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अनिकेत अंकित हा दुसऱ्या क्रमांकावरचा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती येतो. अंकित, खराब बॉल खराब बॉल खराब बॉल आणि ऑप्टिकच्या बाहेर पंचांचा त्या ठिकाणी व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईटच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचल ते 9 या धाबसंख्येवरती. अंकितचा पहिला चेंडू खराब, व्हाईट बॉल. बॉल तयार. दिशा दिली आहे, चेंडू थांबणार नाही, गोलीच्या वेगानं चाललाय सीमारेषा पलीकडे. रतीशच्या बॅट मधून येतोय हा चौकार. चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 13 या धाबसंख्येवरती. 13 धाबा धावफलकावरती आपण पाहतोय. 28 ते 30 धाबा इथून उभारल्या तलवली टीमनं, तर या मॅच मध्ये शेवटपर्यंत ही आठी तटीची लढत आपल्याला पाहायला मिळेल. बॉल तयार. अंकित पुन्हा एकदा दिशा दिली आहे, क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा देखील. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट दोन्ही खेळाडूंमधून आणि 2 धावा या ठिकाणी चांगल्या चित्त्याच्या चपलाईनं ना हरणाच्या गतीनं या ठिकाणी कंप्लीट केल्या. 2 धाब्याच्या मदतीनं धावफलक जाऊन पोहोचेल ते 15 या धाबसंख्येवरती. अंकित चांगली गोलंदाजी करतोय, क्षेत्ररक्षकांनी साथ देणं देखील तितकंच इम्पॉर्टंट असेल. आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल. धावफलक स्थिरावेल ते 15 या धाबसंख्येवरती. महत्वाची विकेट, रतीश या ठिकाणी बाद झालाय. न्यू बॅटर
शुभम मालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. नवीन फलंदाज शुभम मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. धाव फलक स्थिरावेल ते 15 या धावसंख्येवरती. बॉलर अंकित तयार आहे. अनिकेत पुन्हा एकदा शरीराचा बेत लेग बाय स्वरूपात पंचाचा इशारा आलाय. अंकितचं हे चांगलं षटक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. बॉल तयार. शरीराचा भेद परंतु एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाईल का? डायरेक्ट हिट चुकी पाहायला मिळाली आणि एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा देखील त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. जिथे एकही धाव नव्हती ना तिथे 2 धावा कंप्लीट केल्या आणि 2 धावेच्या मदतीनं धाव फलक जाऊन पोहोचेल ते 18 या धावसंख्येवरती. जिथे एकही धाव नव्हती तिथे 2 धावा मिळाल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचल ते 18 या धावसंख्येवरती. या छोट्या छोट्या चुका आहेत ना त्या द्वितीय सत्रामध्ये त्याचा भुगात्मा भोगावाच लागतो आणि थोडीशी मिसमिल पाहायला मिळाली. डायरेक्ट हिट केलं, गोटी नेम त्या ठिकाणी चुकलं आणि तदनंतर आपण पाहतोय की 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. अंकित बॉलिंग ट्रॅक वरती चांगली गोलंदाजी करतोय परंतु क्षेत्ररक्षक तितके चांगले साथ देत नाहीयेत. बॉल तयार. लेडिंग एज आणि स्टॉप केले, चांगलं स्टॉप केलं. त्या ठिकाणी बंडा होता आणि शॉट थर्डमॅन वरती चांगलं क्षेत्ररक्षण राहिलंय. एक धाव या चेंडूवरती मिळेल. पाणी घेऊन जा. एक धाव मिळाली. एकेरी धावेच्या मदतीनं 19 धावा आहेत त्या धावफलकावरती. या शेवटच्या स्लॉग ओव्हर मध्ये डेट ओव्हर मध्ये जर 10 पेक्षा जास्त धावा आल्या ना तर द्वितीय सत्रामध्ये मजा येईल. मॅच पाहण्यासाठी अगदी रंगतता पाहायला मिळेल. बॉल तयार. आदित्य बॉलिंग ट्रॅक वरती वेगावरती तो स्वार झाला आणि पहिला चेंडू त्याने या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. धाव फलक स्थिरावेल ते 19 या धावसंख्येवरती. तलवली टीमचे पाठराखे म्हणत असतील सिंगल डबलच्या साहाय्याने कशा तरी 10 धावा आल्याच पाहिजेत या षटकामध्ये. एक धाव कंप्लीट. सिंगलच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचल ते 20 या धावसंख्येवरती परंतु त्यापेक्षाही कमी धावा खर्ची करायचे आहेत ते गोलंदाज आदित्यला. मागच्या मॅचचा तो मॅन ऑफ द मॅचचा हिरो आहे. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 2 विकेट त्यानं त्याच्या वैयक्तिक स्पेल मध्ये प्राप्त केल्या होत्या. तोच गोलंदाज तयार. ऑन साइड मध्ये हा फटका आलोन दी कार्पेट. एक धाव कंप्लीट. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि 2 धावा त्या ठिकाणी सहजरित्या कंप्लीट केले जात आहेत. 2 धावेच्या मदतीनं एकूणच धाव फलक जाऊन पोहोचल ते 22 या धावसंख्येवरती. 22 धावा धाव फलकावरती. पुन्हा एकदा चांगला फटका. एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धाव घेण्याचा प्रयत्न. थ्रो चांगला आहे एंडला आणि त्या ठिकाणी चांगला एंडला थ्रो झाला होता परंतु दुसरी धाव कंप्लीट करायला हवी होती. फलंदाज धावची स्वरूपात बाद झाला हर्षल आणि त्याची रनिंग तो खऱ्या अर्थाने तो दमला होता आणि त्या कारणास्तव अगदी ती दुसरी धाव कंप्लीट होता राहिली
आणि महत्वाची विकेट देखील या ठिकाणी धावच्या स्वरूपात प्राप्त केली. चांगली फेकी यश त्या ठिकाणी होता. त्याचा चांगला थ्रो पाहायला मिळाला आणि चांगल्या एंडला पाहायला मिळाला. सौरभ नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. सौरभ आणि शुभम. दहा फलक स्थिरावेल. 23 फुलटॉस बॉल. फुलटोल वसूल करता आलं नाही. अगदी हलव्या गतीने या फटक्याला खेचलं. जर ताकद आजमावली असती ना तर चेंडू सीमारेषा पलीकडे गेला असता. परंतु या ठिकाणी विकेट येईल. फलंदाज या ठिकाणी होईल बाद. 10 फलक स्थिरावेल ते 23 या धावसंख्येवरती. एखाद्या मोठ्या फटक्याची नित्यांत गरज आहे. येणाऱ्या शेवटच्या चेंडूचा खेळ या ठिकाणी बाकी असेल. शेवटचा एक बॉल या ठिकाणी शिल्लक आहे आणि 23 धावा आहेत त्या धावफलकावरती. मनोज नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. शेवटचा एक चेंडू शिल्लक आहे. एखादा मोठा फटका आला तर धावसंख्येला आकार मिळेल. सिंगल डबल आली तर रक्षात्मक धावसंख्या या ठिकाणी उभा करेल तो तलवली संघ. मनोज मालकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. फटका चांगला आहे. एक धाव त्या ठिकाणी कंप्लीट केली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु त्या ठिकाणी आणि फलंदाज त्या ठिकाणी धावचीत स्वरूपात होईल बाद. 2 धावा या चेंडूवरती मिळतील. 2 धाब्याच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचल तर 25 या धावसंख्येवरती. म्हणजे द्वितीय सत्रामध्ये येणारे 18 बॉल आणि 26 धावसंख्येची गरज असेल ती स्वर्गीय नंदू व प्रतीक 11 कराडे टीमला. अठरा चेंडू आणि 26 धावसंख्येची गरज आहे. तलवली टीमची गोलंदाजी आपण या अगोदरच्या मॅच मध्ये पाहिली आहे. जबरदस्त गोलंदाजी. कोणत्याच गोलंदाजानं षटकार मारू दिले नव्हते. परंतु या मॅच मध्ये जर 26 धावा तुम्हाला वाचवायच्या आहेत तर ते प्रयत्न पुन्हा एकदा करावे लागतील. यश मोरे आणि वेदांत ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होतीये. यश अलीकडच्या 1-2 वर्षामध्ये आपल्या नावाची एक वेगळी छाप त्यांना निर्माण केली आहे. यंग टॅलेंट म्हणून त्याच्याकडे आपण पाहतो आणि चांगली फटकेबाजी त्याने चौफेर फटकेबाजी करण्यामध्ये माहीर. ताकदीचे फटके त्याचे आपण पाहिलेत. टायमिंगचे फटके आपण पाहिलेत.
आणि तोच फलंदाज यश यावेळेस मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. त्याच्या सोबतीला जिगरबाज युवा वेदांत देखील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. सलामीची जोडी दोन्ही यंग खेळाडू, दोन्ही यंग बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. चला मॅचला या ठिकाणी होईल सुरुवात. 18 मध्ये वाचवायच्या 26 धावा तलवले टीमला आणि 18 मध्ये करायचंय तो 26 धावसंख्येचा पाठलाग स्वर्गीय नंदू व प्रतीक स्मृती 11 कराडे टीमला. साही समर्थ तलवली अजित लबडे यांनी पुरस्कृत केलेला हा संघ आपण या ठिकाणी पाहतोय आणि त्यांच्या विरोधात कराडे संघ 26 धावसंख्येचा पाठलाग. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय सौरभ. पहिला चेंडू जबरदस्त फेकी, चेंडू पडला त्यानंतर एसटी रक्षकाचा वेध आणि पहिला चेंडू या ठिकाणी डॉट बॉल टाकतोय तो गोलंदाज सौरभ मालकर. हा गोलंदाजी मार्क वरती आला आणि पहिला चेंडू त्यांना या ठिकाणी डॉट बॉल टाकलाय. बॉल तयार, फटका यावेळेस बसलाय, गोल्डन विकेट आणि झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. इझी घेतलं, इझी रतीशनं. आणि इझी क्रिकेट कधीही लेझी होत असताना आपण कित्येकदा पाहिलंय. महत्वाची विकेट होती ही. झेल जर टिपला असताना तर या मॅचची रूपरेषा थोडीशी वेगळी पाहायला मिळाली असती. रतीशला असं वाटलं की आपण सहजरित्या या झेलला कॅरी करू आणि चेंडू पर्यंत तो पोहोचला देखील होता, परंतु इझी क्रिकेट कधी लेझी होईल ना हे सांगू शकत नाही. आणि तेच चित्र, महत्वाची विकेट, यश सारख्या महत्वाच्या फलंदाजाला दिलेलं हे जीवनदान. समीर मालकर यांना देखील माहिती आहे की एक एक जीवनदान क्रिकेटमध्ये कितपत मागणे ठरला जातो आणि महत्वाची विकेट होती या मॅच मधली. अगदी दवा आणि दुवा होती आणि त्याच विकेटला या ठिकाणी जीवनदान. अजित लबडे देखील आता चिंताग्रस्त पाहायला मिळतील. यश मोरेची विकेट जर प्राप्त केली असती तर धावसंख्येचं संरक्षण करता आलं असतं कदापि ते तलवली टीमला, परंतु आता थोडंसं अवघड. एखादा फलंदाजाला दिलेलं जीवनदान तोच फलंदाज डोकेदुखी कित्येक काल मैदानावरती ठरतो आणि ते चित्र पाहायला मिळेल का? आणि लो फुलटॉस पुन्हा एकदा संधी, परंतु बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 6 धाब्यांसाठी षटकार आणि या षटकाराच्या मदतीनं स्वतःसही संघाचं खातं ओपन केलं ते यशनं. 6 धाबा 10 फलकावरती. आम्ही या अगोदरच उल्लेख केलं की यश मोरेची महत्वाची विकेट होती आणि गोल्डन डकचा तो शिकार झाला असा. अलीकडचे 2 चेंडू त्यांना डॉट बॉल केले होते आणि तदनंतर प्रेशर बनवता आलं असतं कराडे टीम वरती, परंतु त्याला दिलेलं जीवनदान, तदनंतर लो फुलटॉस पद्धतीचा चेंडू आणि त्यावरती त्याचं आक्रमण, म्हणजे जखमेवरती मीठ सोडण्याचं काम केलं ते यश मोरेनं. बघा चेंडू समोरच्या दिशेमध्ये पाण्याचा प्रवाह जास्त आहे, ओढा असल्या कारणाने त्या ठिकाणी जर पाणी गेला आणि त्या पाण्यामध्ये जर चेंडू भिजला असेल तर नवीन चेंडूची पूर्तता त्या ठिकाणी केली जाईल. चेंडू कुठे हरवला, फुटला, चेंडूवरती काय क्रॅक असतील तर चेंडू त्याच क्षणाला, तो क्षण कोणताही असो, 1 बॉल 6 1 बॉल 1 चेंडू नवीन दिला जाईल. पुन्हा एकदा बॅकवर्ड रिजन मध्ये एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. 4 धाब्यांसाठी चौकार आणि या चौकाराच्या मदतीनं 10 फलक जाऊन पोहोचेल ते एकूणच 10 या धावसंख्येवरती. 10 धावा आपण या ठिकाणी 10 फलकावरती पाहतोय. चांगली बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये यश मोरे हा फलंदाज. अगदी 0 या धावसंख्येवरती त्याची विकेट प्राप्त करता आली असती, परंतु झेल त्या ठिकाणी ड्रॉप केलं रतीशनं आणि आता डोकेदुखी ठरतोय फलंदाज यश. यश एक आक्रमक फलंदाज आहे.
आणि हा चांगला फटका, क्लासिकल कव्हर ड्राईव्ह. जसा सुईमधून धागा ओवावा ना तसा हा फटका होता. डोळ्याचे पारणे फेडणारा हा फटका. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह यश मोरेच्या बॅट मधून येतोय हा चौकार. एक्स्ट्रा कव्हर सीमारेषा क्लिअर करत 4 धावांसाठी ठोकलेला हा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने धाव फलक जाऊन पोहोचेल. अजूनही काही घडलेलं नाहीये. येणारे 12 बॉल आणि 12 धावसंख्येची गरज. 14 धाव आहेत त्या धावफलकावरती. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 12 धावसंख्येची गरज आहे. बॅटिंग चांगली करतोय यश मोरे मैदानाच्या आतमध्ये. या 12 धावा त्याच्यासाठी जास्त नसतील. 2 मोठे फटके या मॅच मध्ये विजय संपादित करून देतील कराडे टीमला. परंतु एकात 2 विकेट जर आघाडीच्या येणाऱ्या आघाडीच्या पहिल्या 1-2 चेंडूवरती प्राप्त केल्या दुसऱ्या ओव्हरमध्ये तर या धावसंख्येचा पाठलाग होणं देखील कठीण असेल. कारण की हे मैदान ऐतिहासिक आहे. या मैदानावरती 12 चेंडूमध्ये 11 धावसंख्येचं संरक्षण झालंय. 18 बॉल मध्ये 14 धावसंख्येचं संरक्षण झालंय. 6 चेंडूमध्ये 7 धावसंख्येचं संरक्षण झालंय. 6 चेंडूमध्ये 4 धावसंख्येचं संरक्षण झालंय. 12 चेंडूमध्ये 12 धावसंख्येचं संरक्षण का होऊ शकत नाही हा प्रश्नार्थ चिन्ह आहे तलवली टीम समोर. परंतु 12 धावा जमवणं या मैदानावरती अगदी सोपं आव्हान आहे ते कराडे टीम समोर. बॅटिंग चांगली करावीच लागेल. 12 मध्ये 12 जरी या धावा कमी वाटत असल्या कराडे टीमला तरी देखील जास्त होऊ शकतील. चांगली गोलंदाजी झाली तर महत्वाची विकेट जर प्राप्त केली असती यश मोरेची तर एक वेगळं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालं असतं. परंतु झेल ड्रॉप केलं रतीशनं आणि त्यानंतर तोच फलंदाज डोकेदुखी ठरला. 14 धावा त्याने पॉवर प्लेच्या पहिल्या ओव्हर मध्ये जमवलं. शेवटचे 12 बॉल आणि आता 12 धावसंख्येची गरज. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. बॉलिंग ट्रॅक वरती येतोय गोलंदाज शुभम. पहिल्या चेंडू दिशा दिली आहे. ओळखलंय वेदांतनं रन बॉलची मॅच आहे. सिंगल डबलला आपण प्राधान्य दिलं तर ही या धावसंख्येचा पाठलाग करणं आपल्याला अगदी सोपं आहे. आणि जर या सिंगल डबलच्या साहाय्याने जर आपण सामना जिंकू शकतो तर मोठ्या फटक्यांची गरज का. आणि त्याकरता सिंगलला प्राधान्य दिलं. पहिली धाव मिळतीये. शेवटच्या 11 बॉल आणि आता 11 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. ऑन स्ट्राईक वरती असेल फलंदाज यश मोरे. यश पहिल्याच षटकामध्ये त्याला यश मिळालं. 14 धावा त्यांनी या मॅचला अगदी खुली केली. ज्या धाबान आणि चेंडूंमध्ये अंतर होता तो अगदी कापला आणि रन बॉलची मॅच आता त्याच्या समोर आहे. फटका यावेळेस फसलाय आणि यावेळेस झेलला कॅरी केलं. फलंदाज यश मोरे या चेंडूवरती होईल बाद. याच रतेशनं झेल सोडला होता आणि त्यानंच खऱ्या अर्थानं झेलला कॅरी केलंय. शेवटच्या आता 10 बॉल आणि 11 धावसंख्येची गरज. 10 चेंडू मध्ये 11 धावसंख्येची गरज आणि झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. देव देतो आणि कर्म नेतो असं म्हटलं जातं आणि झेल त्या ठिकाणी होतोय ड्रॉप. झेलला अगदी इझी कॅरी करायचं होतं परंतु 2 धावा त्या चेंडूवरती मिळतायत. शेवटचे आता 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज आहे. 10वी कॅच या संपूर्ण स्पर्धेमधील आपण पाहतोय की ड्रॉप होत असताना
हा देव देतो आणि कर्म नेतो, अशी ही परिस्थिती मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी केली शुभमनं, सौरभनं चांगली गोलंदाजी केली, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ तितकी नाहीये. जेलला कॅरी करता आलं पाहिजे होतं. 2 धावा वाचवल्या असत्या तर समीकरण थोडंसं वाढलं असतं, मॅच मध्ये वेगळी मजा आली असती, परंतु ते घडलं नाही. त्याच्या विपरीत जेल ड्रॉप, 2 धावा मिळाल्या. 9 चेंडूने आता 9 धावसंख्येची गरज. 3 चेंडू चांगले टाकायचे गोलंदाज शुभमला, परंतु त्या 3 चेंडूवरती चांगली कामगिरी देखील करायची आहे. फलंदाज यावेळेस चांगल्या चेंडूच्या पैकी, परंतु ऑफस्टिकच्या बाहेर. पंचाचा वाईट बॉलचा इशारा. थोडंसं कॉन्फिडन्स आता लो झाला असेल. झेल ड्रॉप झाल्यानंतर 2 धावा देखील मिळाल्या. आता शेवटचे 9 बॉल आणि 8 धावसंख्येची विजयासाठी गरज आहे. 9 चेंडू आणि आता 8 धावसंख्येची गरज. मागच्या मॅच मध्ये देखील 6 मध्ये 8 करायचे होते, आता 9 मध्ये 8 करायचे आहेत ते कराडे टीमला. शेवटपर्यंत तो सामना देखील जात असताना आपण पाहिला. शेवटचे आता 9 चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. आणि हा चांगला फटका, फाईन लेग सीमारेषा क्लिअर करत 4 धाब्यांसाठी चौकार, आणि या चौकाराच्या मदतीनं समीकरण बदलेल. शेवटचे आता 8 बॉल आणि 5 धावसंख्येची गरज. शेवटचे 8 चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज आहे. हा पंजी टीमचा कॅप्टन आपण या ठिकाणी यायचंय. आठ चेंडू आणि 4 धावसंख्येची गरज. बॉल तयार आणि हा दमदार फटका, झेल ड्रॉप आणि त्याचे परिणाम. हा सामना जिंकलाय तो स्वर्गीय नंदू प्रतीक स्मृती 11 कराडे टीमनं. गुडगुड कौतुक. आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच हा यश मोरे ठरतो या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच. बॅटिंग करत असताना 14 धावा आणि बॉलिंग करत असताना पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये 2 महत्वपूर्ण विकेट, 8 धावा त्याने खर्च केल्या होत्या.